मित्रांनो नमस्कार. आलो महाराजांचं दर्शन घेतलं, निघालो गोठ्याकडं. एक मोठी गाडी आडीवाली ओव्हरटेक केला, पुढं आलो, काय गोठ्यावर पोचलो. बघू शकता गेट वगैरे उघडं होतं. आम्ही वासरं वगैरे सगळी इथंच बांधतो उन्हाची बाहेर. चला आत बघू काय चाललंय. मग काय आतमध्ये पोचलो तर बच्चू शेटचं लक्ष होतं. म्हणलं बच्चू शेटला चोळावं म्हणजे त्याला बरं वाटेल. मायाचा हात फिरवला. मग काय बांडा शेटला चालवायचं नियोजन होतं. ऋतिक शेटने अक्षय शेटने धरलं, त्याला घेतलं बाहेर. कारण नाटक करत होता बाहेर याला. बघा बाहेर आल्यावर कसं कान वगैरे टवकारतोय, शेपूट हलवतोय, मस्त वगैरे एकदम व्यवस्थित चालला. सावध होता जरा, कसं वासरू गरम आहे बघू शकता. मग काय आम्ही ज्या मैदानात व्यायाम घेतो त्या मैदानात आणला. असे 5 ते 6 राऊंड त्याला दिले. बघू शकता कसं चालतं, एकदम मस्त चालते. पाय वगैरे एकदम व्यवस्थित टाकतोय बघा. ऋतिक शेटचा पण व्यायाम होतोय, अक्षय शेटचा पण व्यायाम होतोय, माझा पण व्यायाम होतोय. मी मागून व्हिडिओ काढत आहे. तर बघा आता फिरवून घेतल्या मग बघा कसा चालतो, नावाने चालतो. बघू शकता तुम्ही या व्हिडिओत. बघा आता बघा बघा कसं आहे रुबाब. याला म्हणतात बांडाशेट, आगामी संघटनेचं वादळ. मग काय राऊंड झाले, निघालो त्याला गोठ्यावर बांधायला. बघा कसा आता जरा गरम झालेला आहे. एकदम हळूहळू घेऊन चाललो त्याला. मग काय चालून वगैरे आणला बाहेर, जरा 5 मिनटं बांधला. मग चला मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या संघटनेचे अपडेट पाहत राहा या व्हिडिओत. धन्यवाद.